काय झालं? अरे मगापासून मी पाकशास्त्राचं पुस्तक वाचतोय, पण एक पदार्थ कसा करायचा हे समजत असेल तर शपथ. मी काय म्हणतो नाण्या, अरे कशाला या भानगडीत पडतोस? चल त्यापेक्षा हॉटेलमध्ये जाऊन जेवण येऊ. चल. अरे 1-2 दिवसाचा प्रश्न नाहीये दात्या, आता रोजचा प्रश्न होणार आहे. मग रोज हॉटेलमध्ये जाऊ. तुझ्या बापाची काय हॉटेलची चेन आहे काय? रोजचं करतोय आणि पैसे कोणी खर्च करायचे? माझ्या मुलांचं काय? नानीसाठी त्यांनी आपली उगाच मनं मारायची. नानीला काय वाटते की मी तिच्यावर अवलंबून आहे? तिला काय माहिती आहे? अरे मी करू शकतो, तिला चांगली अद्दल घडू शकतो मी. म्हणून मी आता स्वयंपाक शिकायचं ठरवलंय. करून दाखवतो की नाही बाबा बरोबर. अरे एक एक पदार्थ असा करीन ना, याला काय म्हणतात रे? काय रे? जिरं येते जिरं. बर, ही मोहरी. अरे वा, हे काय? जाऊ दे, राहू दे. हे ही धण्याची पूड आणि ही हळद. हळद. आणि ही कुंकू. कुंकू नसतं रे, ते तिखट असतं. पण लाल आहे, लाल तिखट तिखट. ठीक आहे, तिखट आहे ना, बरं नाही. हे ह्याच्यात कोण ठेवलंय? हे मी. चल तू एक काम कर, काय? त्या फ्रीज मध्ये काय काय भाज्या आहेत जरा काढ बघूया. आत्ता काढ. काढ लवकर काढ. आणि ह्याच्यात काय करायचं पहिल्यांदा? तेल घाल. तेल मला माहिती आहे, सांगायची गरज नाहीये. कुठे आहे तेल? फ्रीज मध्ये काय काय भाज्या आहेत बघ रे. फ्लावर आहे, टोमॅटो आहे, वांगी आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता. झालंच तर केळी पण आहेत. उडतच नाही. हे दुधी आहे का बघ? दुधी आहे. उघडतच नाही यार. हे घे. दुधी भांड्यामध्ये तुझ्या दूध आहे. दूध. दुधी नाही, मी तुला दुधी सांगितलं. अरे उघडतच नाही कसं. ठीक आहे, एक सुरी घे आणि दुधाच्या चकत्या कर. मग एक भांड घे, गॅस पेटव, गॅसवर ठेव, त्यात थोडं तेल घालायचं आणि ते तेल घालून म्हणून. हे नाण्या, अरे हे सुरीला धारच नाहीये रे. धर नाही. धार नाहीये. मग एक काम कर, तो पंखा चालू आहे, तर पंख्यामध्ये दुधी धर, आपोआप चकत्या मिळतील. ए चालला कुठे? इकडे बरा, मोठी सुरी घे कापायला. कोयता घेऊ? कोयता? का नारळ फोडायचं का कोयत्याने? बोलतोय उगाच काहीतरी. ए नाण्या, पण हे सगळे उपद्व्याप करेपर्यंत नानी आल्या तर? ती काय इतक्यात येत नाही. ती महिला मंडळात गेली आहे भाषण द्यायला. चांगला स्वयंपाक कसा करावा. मी हे ना सगळं माझ्या मुलांसाठी करतोय. काल पाहिलंच ना, त्याने एवढ्या हौसेने एवढं जेवण आणलं. काय झालं त्या जेवणाचं? सगळं वायाच गेलं ना. हे म्हणजे कसं झालं? ना तुला ना मला, घाल कुत्र्याला. बरं झालं तू काल घेऊन गेलास म्हणून. काय म्हणजे मला कुत्रा समजून दिलंस तू? नाही नाही, तुला कुत्रा नाही मी म्हणत आहे, तुला मी मित्र म्हणतो ना. मी तुला कुत्रा म्हणेन काय मी? वाटलं तरी अजिबात वाटत नाही, तेवढंच खरं आहे. नाही, हे सगळं आवरून ठेव बाबा. आता काय होईल, वांदे होतील आपले. सगळं खावं लागेल हेच आपल्याला. हे काय सोय सोय. अरे आम्ही आता गॅसवर होतो साहेब. त्याचे समजेल गॅसवरच असत साहेब. गॅसवरून आटलं समजेल झालं बोलून. हो साहेब. चला आता लवकर, चला लवकर, नाही तर आम्हाला खरोखरच गॅसवर ठेवायची पाळी आहे. चल चल चल. सावकाश सावकाश. फुटेल फुटेल असं कसा फुटेल साहेब? एवढं वर्ष काम करतो तिथं. बरं हे ते नळी कुठे यायची? हे काय साहेब, असे कसे शिजणार आहे कांदे बटाटे? ते आधी चिरावे लागतात, मग त्यात मसाला घालायचा, मग त्याची भाजी बनते साहेब. नाही तुझीच वाट बघत होतो आम्हाला अक्कल शिकवायला. काय बोलते? आम्ही भाजी करणार आहोत त्याची. नाही करा, पण 2 माणसं तुम्ही, एवढे कांदे बटाटे. गॅस संपल नाही तर काय होईल लवकर मग? अरे तुला काय करायचंय?
आमच्याकडे 4 गेस्ट आहेत अजून. मग 4 गेस्ट साठी तुम्ही स्वयंपाक बनवणार? एखादा कुक ठेवायचा की? आता इतक्या लवकर आम्हाला कुठून मिळणार कोक? मी आहे ना साहेब, कुक. मला सगळं येतं साहेब. पुस्तक न वाचता त्यात काय वाचायचं? थेरॉटिकल ज्ञान वेगळं असते, प्रॅक्टिकली ज्ञान वेगळं असतंय. आपल्याला सगळे येते बघा. म्हणजे होर्डिंग पासून बोर्डिंग पर्यंत आणि 2 चाकी सायकल चालवण्यापासून ते ट्रक चालवण्यापर्यंत आपल्याला समजा येते बघा साहेब. नाही, नको नको. काय आम्हाला कुक पाहिजे, आम्हाला सायकल रिपेअर करणारा माणूस नकोय. असं नाही साहेब, कुक मधलं सुद्धा पण मला सगळे येते. नागपुरी येते, पुणेरी येते, सातारी येते, कोल्हापुरी येते. व्हेज नॉन व्हेज सुद्धा येते मला साहेब. नॉन व्हेज? नान्या मस्त लिंबू बिंबू मारके, पापलेट, बांगडा, सुरमई. नको 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 नको, नाव सुद्धा घेऊ नको. अरे नुसतं नाव जरी घेतलंस ना तरी 7-8 मासे सहज पोहू शकतील एवढं पाणी सुटते तोंडाला. नको नको प्लीज प्लीज, मी प्लीज म्हणतो. आणतो ना रे पटकन, खटाक खटाक. कशाला तुम्ही बोलायचं? घाटा फटाफट घेऊन या, घाटा धड बनवतो एकदम. हे बघ याला गेला पण गेले ते मग. आता तुला फटाफट काय देऊ पहिलं? मला पाणी द्या साहेब प्यायला. स्वयंपाक अजून व्हायचं नाही, एवढं नाचताय तुम्ही. खाल्ल्यावर केवढं नाचाल? मी नाचत नाहीये, मला फोन आलाय. हॅलो. हा नाना, हा हिरो बोलतोय. हिरो का? हिरो? हा हा. काय झालं का? दर्शन वगैरे झालं? चतुश्रृंगीचं दर्शन झालं? पूजा काय करते? त्याचा फोन द्या जरा, तिला फोन द्या. हा, त्याला गंमत सांगायची, तिला गंमत. धर बोल. मी काय बोलू? बोलते. हा, कुठे आहात तुम्ही? येता जेवायला आमच्यासोबत हॉटेलमध्ये? नाही नाही, हॉटेलमध्ये नको. त्यापेक्षा तुम्हीच घरी या लवकर. काय मी संबंध जेवण्याचा खाण्याचा पूर्ण बंदोबस्त करून ठेवलेला आहे. हा, दात्याला आता मी चिकन आणि मटण दोन्ही आणायला पाठवले. या लवकर लवकर. आणि ते हिरोला पण सांग लवकर या तुम्ही. हा, अगं बाई, नॉनव्हेज? पण नानी? नानी घरात नाहीये आणि ती काय लवकर येणार नाहीये. पण तुम्ही मात्र लवकर या इकडे. हा, हो ठीक आहे. काय? अहो त्यांनीच आपल्याला घरी बोलवलंय जेवायला. हो आपण जाऊया. हा चला चला चला. रिक्षा रिक्षा. मी बोलवतो. रिक्षा. लवकर बंद कर सर. बंद कर, लगेच बंद करून टाकतो. ठेवून दे लवकर, ठेवून दे. काय झालं काय अरे साहेब? आवर, तू आवर. नंतर आवर. त्याशिवाय काम फत्ते. नंतर आधी चल. आत नाही. दरवाजा बंद कर, दरवाजा बंद कर. आता हे सगळं, अरे, हे काय? हे सगळं आवरलंस तू? बंद करून टाकलंस? तुम्हीच मला म्हटलं ना सगळं आवरून ठेव म्हणून. अरे हे आवरायला नाही तुला सांगितलं. आता येतील पोरं. हे तर ते आणलेलं सगळं आणलंस ना? हो म्हणजे काय? चिकन, मटण, फिश, पावाची लादी. पावाची लादी? इथं पावाची गादी वाटते. अरे नारे, असं काय करतोस? काय? आपण दोघं आणि ती 4 पोरं 6 जण खाणार म्हणजे एवढं लागणारच. बरं, मी राम रोमाला फोन करून सांगितलेलं आहे. पूजा आणि हिरोचं काय? त्यांचा फोन आला होता मला. आला होता? मी त्यांना सांगितलं तुम्ही लवकर या. झकास. पोरं खुश होतील रे. बरं साहेब, चिकन कसं बनवायचं? अरे आचारी तू आहेस ना, आम्हाला काय विचारतोय? तू करणं कसं करणार ते? मी पद्धत विचारतो साहेब. पद्धत 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 पद्धत. तुला सावजी पद्धतीचं करता येतं चिकन? येतं की साहेब? मग कर. वा वा नान्या, हा? तुला सावजी बिवजी बरं माहिती? पूजा म्हणाली होती रे. काय? ती म्हणाली की तो आमचा हिरो आहे ना, ती जातो त्याला ना असं मिळमिळीत जेवण आवडत नाही. त्याला असं सावजी पद्धतीचं चिकन आवडतं. अरे पद्धत आहे, मसाला आहे सावजी. नागपूर करता नागपूरचे ना ते. सावजीचं चिकन, कोल्हापूरचं मटण आणि कोकणातले मासे. वा वा नान्या, तुला बरीच माहिती आहे नॉनव्हेज बद्दल. दात्या, नॉनव्हेज आम्ही पुणेकरांनीच महाग करून ठेवलंय. एक रिक्षा मिळेल तर शपथ. विकत घ्यायची का? माझं डोकं फिरू नकोस हा. आधीच वैतागलो मी. कधी एकदा तुला नागपूरला सोडतो आणि माझं करिअर करतो असं झालंय मला. चला आता.
आहाहाहा, नाना काय सुंदर वास सुटलाय रे. अहो साहेब, अजून जेवण बनवायचं तेवढे खुश झाले तुम्ही. जेवण एकदा बनवून खाऊन तर बघा. तुम्हीच मला म्हणाल त्या गॅस बीस अन्न बिन्न सोडून दे बाबा आणि जेवणाच्या ऑर्डरच घे म्हणून. ए हो तुझे मुझे जेवण का हो त्याला मराठी येतं, मराठीत बोल. विसरलोच होतो. ते शाकाहारी मांसाहारी दोन्ही कसं काय बनवता येतं तुला? साहेब, मला नुसतं बनवता येत नाही, मला खाना खिलाना भी आता है और वो भी गाना गा के खिलाना आता है. गाणं गाऊन जेवण ते कसं काय? आता काय काय लोकांना साहेब इडली सांबार लागतं का नाही नाश्त्याला, मग ते गार व्हायच्यात खाण्यात त्याची मजा आहे का नाही. लोक उगाच गप्पा मारत बसतात आपली, ते गार होतं ना म्हणून त्यांना सांगावं लागतं का इडली गरम असताना सांबार गार झाले आणि सांबार गार असताना इडलीच फार झाले. वा 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 वा. अरे पण ही कविता झाली, यात गाणं कुठे आहे? गाणं पुढे आहे ना साहेब, पुढे पुढे गाणं मांसाहारी गाणं आहे ना पुढे. काय? ए पान रिकामे पोट रिकामे न कोणाला नाही कळलेले हा, आणि मासे द्या रे तळलेले, याला मासे द्या रे तळलेले जी 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 जी. छान छान. आणि शाकाहारी 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 एकदम शांत सोपं सुटसुटीत आपल्याकडे गाणं बघा. कसं म्हणजे कसं की का खाशी तू चिकन मटन मानसा, सोडी मटनाचा हा रस्सा, सोडी चिकनाचा हा रस्सा. अरे मग खायचं काय माणसानं? तुझं खेळ दिले देवाने, खऱ्यानं ताळे आनंदाने, गेरे मुखी तू मुळा तो जसाच्या तसा, सोडी मटनाचा हा रस्सा, सोडी चिकनाचा हा रस्सा, सोडी मटनाचा. गाणं झालं, जेवणाचं बघा. चला चल चल चल, लवकर कर बाबा. आणि हो, काही दिवसातच तू असं म्हणशील राम की रोमा तुझं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार झालं. ते कसं काय? अरे ऑर्डर्स इतक्या वाढत चालल्यात. खरंच आपलं घर, आपली बेडरूम, आपलं किचन, किचन मध्ये तू स्वयंपाक करतेस आणि मी दरवाजातून आत येतो असा खमंग आणि खुशखुशीत जेवण बनवलंस तू रोमा. अगं पण इतक्यात तयार सुद्धा केलंस? तुझ्यासाठी डार्लिंग, फक्त तुझ्यासाठी. ओ डार्लिंग आणि दार्जिलिंग, या या इकडे या, इकडे या. वा या. अरे नाना, हे काय? काय सॉलिड वास येतोय फिशचा. वाव, मस्तच. अरे वा. नाना, आज काय विश? आज काय विश? विशेष हा, या दात्याचं श्राद्ध घालतोय. काय रे नाना, अरे वाढदिवस वगैरे असा एखादा चांगला शब्द तरी वापरायचा. पण नानी कुठे आहेत? ते बाहेर गेले. 2 तास तरी अजून येणार नाही इथे. चला पटकन जेवून घेऊया तेवढ्यात आपण. अहो पण नाना, ते पूजा आणि तो हिरो आलेत का? अरे त्या हे काय आले हो? नमस्ते नाना. नमस्ते काका. नमस्ते. हाय रोमा. हाय. वाव हा? वाव, काय मस्त वास सुटलाय. चला चला जेवूया. चला चला बसा लवकर, चला बसा बसा बसा. बेटर खाना लाव. चिकन खावं तर सावजीचं. अरे शेवटी नानांची डिमांड होती. पण काहीही म्हणा, मासे खायचे तर आमच्या कोकणचे. आणि आमचे व्हेजही छान आहे. लवकर जेवायला सुरुवात करा, नाही तर आमची महामाया येईल आणि जेवण बिवण जाईल सगळं खड्ड्यात. चला चला. अरे थांबा थांबा, अरे देवाचं नाव घ्या.
वदनी कवळ घेता वदनी कवळ घेता अरे इतके जण घरामध्ये आहे तर दरवाजा उघडायला कोणीच नाही. बरं झालं माझ्याकडे लॅचकी होती म्हणून. नाना नानी तुम्ही कधी आलात? भाऊजी हा काय प्रश्न आहे का? वरुण, पूजा, तुम्ही इतक्या लवकर घरी कसे? तुम्ही चतुश्रृंगीला जाणार होतात ना? वैसे तो हमने दर्शन किए मगर नाना ने हमें फोन करके बुला लिया. मैंने कहा उनको मी त्यांना सांगितलं की तुम्ही जाताय तर लवकर परत या. 7च्या आत घरात या. ते 5च्या आत घरात. हे कोण? हे गॅसवाला. अगं बाई आलास का तू? बरं झालं संध्याकाळी गॅस संपला असता. पैसे दिले? नाही द्यायचे. बर बाकीचे दे ना परत. नाही द्यायचे नाही मग? घ्यायचे. दात्या हो याला जरा बाहेर नेऊन जरा पैसे दे. देतो अरे चल तुझ्या काय लागलं तर बोलव साहेब. नाही, तुलाच लागणार आहे तसा. चल दात्या. म्हणजे मगापासून मी सारखा विचार म्हणजे मला कळतच नाही काय करत होतो मी. म्हणजे सारखा मी विचार करतोय की हिला मी म्हणजे तू लवकर घरी कशी काय परत आलीस महिला महामंडळातून? मुद्दामूनच लवकर आले. आज आमच्या महामंडळामध्ये एक विषय निघाला होता. हा मुलांचं जीवन आणि त्यांचा आहार. काल माझ्यामुळे तुम्ही सगळेजण उपाशी राहिलात म्हणून मी आज जेवण घेऊन आले. थांबा प्लेट्स घेऊन येते. सगळेजण ताबडतोब माझ्या समोर या. मी सगळेजण म्हणाले. हे काय? हे चिकन आहे. शहाणपणा पुरे झाला. मी घरात नसताना तुम्ही असले धंदे करता. काल तुम्ही माझ्यामुळे उपाशी राहिलात म्हणून मी स्वतः तुमच्यासाठी नॉनव्हेज घेऊन आले. हो पण ते आता कुणालाही मिळणार नाही. आणि यापुढे या घरात जेवण तर सोडाच पण चहा सुद्धा बनवायचा नाही माझ्या परवानगीशिवाय. छातीत दुखतंय.